नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 1 ऑगस्ट 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. तर बघूयात आजच्या चालू घडामोडी. कोर इंडस्ट्रीज परत एकदा न्यूजमध्ये आहेत आणि जे काही आउटपुट आहे आपल्या कोर इंडस्ट्रीजचं, एकूण 8 कोर इंडस्ट्री आहेत. आपण हे आधीही बघितलेलं आहे. कोल, क्रूड ऑइल, नॅचरल गॅस, रिफायनरी प्रोडक्ट्स, फर्टिलायझर, स्टील, सिमेंट, इलेक्ट्रिसिटी. याच्यातला एक प्रश्न विचारला गेला होता 2012मध्ये UPSC प्रिलिम्समध्ये. त्यांनी सिंपल विचारलं होतं, खालीलपैकी कोर इंडस्ट्री कुठल्या. नंतरच्या काळात 1-2 वर्षांनी परत हा प्रश्न याच्यावर बेस्ड आला आणि त्यांनी विचारलं होतं त्या काळामध्ये की सर्वात जास्त व्हेटेज कुणाचं आहे. तर त्यावेळेस ते वेगळी इंडस्ट्री होती, पण आता जे आहे ते रिफायनरी प्रोडक्ट्स जे आहेत त्याचं व्हेटेज जास्त आहे. आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे सध्याच्या याच्यामध्ये या 8 इंडस्ट्रीजचा जर विचार केला कोर इंडस्ट्रीजचा, तर याच्यातलं फर्टिलायझर जे आहे ते जर सोडलं तर बाकी सगळ्यांची अवस्था खूपच वाईट आहे. आणि आपण याच्यात बघू शकतो की सगळ्यात जास्त म्हणजे स्टीलचं आउटपुट जे आहे ते 33.8% कमी झालेलं आहे. ओके, जे हायेस्ट आहे. कोलचं जे आहे त्याच्यानंतर कोलचं कमी झालेलं आहे. एकंदर तुम्ही जर विचार केला की आत्ताच्या सिच्युएशनला यांचे -15मध्ये सगळं हे गणित आहे. जूनमध्ये फर्टिलायझरचा विक्री बऱ्यापैकी झाली. त्याचं रिझन असं आहे की शेती आणि मान्सून सगळ्या गोष्टी सुरू झाल्यात आणि फर्टिलायझरमध्ये थोडासा स्कोप आलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की ट्रॅक्टरची मध्यंतरी न्यूज होती की ट्रॅक्टर पण चांगले विकले गेलेले आहेत आणि तिच्यातून ते म्हणजे एकंदरच कृषी क्षेत्र जे आहे तर ते वर्क होतं आहे आणि आता त्यासारख्या गोष्टींना थोडंसं आपल्याला लिफ्ट करावं लागेल. त्याच्यानंतर आज 1 ऑगस्ट आहे बघा, आणि त्याच्यामुळे लोकमान्य टिळक जे आहेत तर त्यांच्याबद्दल बऱ्याचशा आर्टिकल्स आणि त्या सगळ्या गोष्टी येतील. बऱ्याचदा कसं असतं की जे आर्टिकल्स असतात त्या आर्टिकल्समध्ये खूप मायन्यूट डिटेलिंग असतं किंवा त्यावेळेचे जे काही प्रसंग असतात ते असतात. ते तुम्ही वाचलं, चांगली गोष्ट आहे. जर तिच्यात काही महत्त्वाच्या बाबी सापडल्या, कारण पूर्ण पेपरमध्ये बरेचसे आर्टिकल्स आहेत, तर ते वाचून तिच्यातून काही महत्त्वाचा डेटा असला तो मी घेईल उद्या. पण त्याच्या पलीकडे जाऊन सिंपल गोष्ट इतकी आहे की आपलं जे इतिहासाचं पुस्तक आहे त्या इतिहासातले लोकमान्य टिळकांचे जे काही रेफरन्सेस आहेत ते सगळे आपल्याला नीट माहीत पाहिजे, जेणेकरून तिच्यावर उद्या प्रश्न विचारला गेला तर आपलं उत्तर चुकायला नको. तर तेवढं एक लक्षात ठेवा. म्हणजे सगळंच होम रूल असेल, जहाल असेल किंवा तिच्यामधलं एकूण एक रेफरन्स तुम्ही नीट करून ठेवा. ओके, हा गीता रहस्य आहे आणि आज शनिवार असल्यामुळे बुकमार्कमध्ये याच्याबद्दलच लिहून आलं होतं. ओके, तुम्ही बघू शकता, श्रीमद गीता रहस्य आणि बाळ गंगाधर टिळकखारी. तर हे ते बुक आहे. पण एकंदरीतच गोष्ट अशी आहे की लोकमान्य टिळकांचे A to Z सगळे रेफरन्सेस तुम्ही वाचणं अपेक्षित आहे. आज शनिवारसुद्धा आहे, तर रात्री 9 वाजता आपण भेटणार आहोत सिनॅगमध्ये. ओके, त्याच्यासाठी काही प्रश्न असले तुम्ही आधीही पोस्ट करू शकता कमेंट बॉक्समध्ये, सो दॅट त्या प्रश्नांना घेऊन आपण सुरुवात करतो. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट की केंद्रीय विद्यालयाचा इश्यू झालेला आहे. आपण काल नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणजे जवळपास 3 दिवस झाले आपण बघतो आहे, आणि काल एक सेपरेट लेक्चर पण नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं पोस्ट केलेलं आहे. आता त्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही किमान 5वीपर्यंत स्थानिक भाषेतून किंवा मदर टंगमधून शिक्षण दिलं पाहिजे आणि जास्तीत जास्त ते 8वीपर्यंत तुम्ही एक्सटेंड करा. आणि ह्या सगळ्या याच्यात हे कंपल्शन नाही आहे, पण प्राधान्याची बाब आहे आणि त्याचे रेफरन्सेसही आपण बघितले होते. पण आता केंद्रीय विद्यालयाचा इश्यू काय ना की केंद्रीय विद्यालयाचा उद्देश काय आहे की गव्हर्नमेंट एम्प्लॉईसाठी, सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे एम्प्लॉई आहेत तर त्यांच्यासाठी, त्यांच्या मुलांसाठी ही शाळा आहे केंद्रीय विद्यालय. मग आता केंद्रीय विद्यालयामधले जे विद्यार्थी आहे, तर कोणी JNK मधला आहे, कोणी महाराष्ट्रातला आहे, कोणी कर्नाटकमधला आहे. मग हे विद्यार्थी एकाच वर्गात बसलेत. मग आता ह्या केसमध्ये कसं डील करायचं या सगळ्या ह्याच्यात, कारण हे जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉईज आहेत यांची बदली होत असते, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ते जात असतात. सो सगळा हा जो इश्यू आहे आणि एकाच वर्गात मग वेगवेगळ्या भाषा आणि त्याच्याशी रिलेटेड जी मुलं आणि ते सगळा इश्यू आहे. तर केंद्रीय विद्यालयाच्या बाबतीमध्ये मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन जे काय असेल तर ते चेंज करणं खूप मोठं चॅलेंज आहे. पण बघूयात येत्या काळामध्ये गोष्टी कशा होतात. पण केंद्रीय विद्यालयाने त्यांची अपरिहार्यता समोर ठेवलेली आहे. न्यू नॅशनल पॉलिसी जी आहे आपली, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020, तर तिचा इश्यू एवढाच आहे की ही खूप भारी आहे, म्हणजे जगात भारी कार्यक्रम केलेला आहे त्यांनी. पण इश्यू आहे इम्प्लिमेंटेशनचा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हे अशा पद्धतीने इम्प्लिमेंट होणं. तसं त्याच्यासाठी काय ते लगेच उद्या इम्प्लिमेंट नाही करायचं, त्यासाठी वेळ आहे अजून. 2023पर्यंत गोष्टी आपल्याला वर्क करायच्या आहेत. पण ह्या सगळ्या याच्यामध्ये या येत्या 3 वर्षामध्ये आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने रिगरस मेहनत घ्यावी लागणार आहे, सो दॅट आपण ते इम्प्लिमेंट करू शकतो. एवढाच मुद्दा आहे. त्याच्यानंतर
पंजाबमध्ये विषारी दारूमुळे 38 जणांचा मृत्यू. आता ह्या ज्या केसेस असतात ह्या अशाच्या अशा केसेस तुम्हाला इथिक्समध्ये GS4ला विचारल्या जातात, है ना. GS4 ऑलरेडी दारू आणि व्यसनाधीनते संबंधीच्या कम्युनिटीजबद्दलच्या केस स्टडी विचारल्या आहेत, है ना. तुम्ही अधिकारी आहात, तुम्ही कशा पद्धतीने डील करणार. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे इथं की या सगळ्या याच्यामध्ये दुसरी ही एक न्यूज भयानक आहे. सॅनिटायझरने 10 मद्यपींचा मृत्यू. सॅनिटायझरचे जे काही निगेटिव्ह ॲस्पेक्ट आहे ते मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत, है ना. नाशिकमधली पण तुम्ही केस बघितली असेल की घरात सॅनिटायझर फवारल्यानंतर अगरबत्ती मेणबत्ती काहीतरी लावली आणि मग तिच्यातून, है ना, पेट घेतला गेला. तर सॅनिटायझरचे सोशल मीडिया व्हिडिओज पण तुम्ही बघू शकता की तो ज्वलनशील आहे, अल्कोहोल बेस्ड आहे सगळं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की सॅनिटायझरचा वापर पण अति नको, तो कमीच पाहिजे. आणि त्याला सबस्टिट्यूट म्हणून तर वापरता कामा नये, लोक दारू म्हणून प्यायला लागलेत. सो ह्या ज्या गोष्टी आहेत की अवेअरनेस खूप प्रॉपर पाहिजे. आणि आता ह्या अशा केसेसमध्ये मग परत प्रश्नचिन्ह जे येतं की गव्हर्नमेंटवर उभं राहतं. हे आंध्र प्रदेशच्या प्रकाशम जिल्ह्यामध्ये झालेलं आहे, तर अशा गोष्टी होता कामा नये. त्याच्यानंतर न्यू नॉर्मलची गोष्ट परत आहे बघा. न्यू नॉर्मल आता खरं तर या याच्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण ऑलरेडी बऱ्याचदा डिस्कस करत होतो की त्याच गोष्टी आहेत. पण न्यू नॉर्मल ही कन्सेप्ट काय आहे तर बऱ्याच लोकांना ती अजूनही हे होत नाही की न्यू नॉर्मल म्हणजे काय, की आता कोविड-19 आणि त्या सगळ्या गोष्टी ठीक आहे, है ना. आणि आता तुम्ही एक गोष्ट बघितली असेल की लोक बऱ्यापैकी रिलॅक्स आहेत, है ना. कोविड-19 आहे असं खूप काही सिरियसनेस किंवा जी भीती आधी होती ती तशी नाही. पण एक गोष्ट आहे की इथं क्लिअर आहे की वॅक्सिन नॉट एट इन साईट, इझियर, चीपर, टेस्टिंग कॅन हेल्प प्रोटेक्ट द वल्नरेबल. आता ते वॅक्सिन कधी बनणार आहे, ऑलरेडी वॅक्सिन कधी येणार हे लेक्चर आपण केलेलं होतं. वॅक्सिन इतका सहज सोप्या पद्धतीने येत नाही, आलं तरी मग तिच्यातला प्रेफरन्स ते कुणापर्यंत पोचवलं जाईल. एक सामान्य माणूस म्हणून त्याच्यासाठीचं वॅक्सिन उपलब्ध व्हायला अजून बराच कालावधी आहे. या सगळ्या याच्यामध्ये एक गोष्ट आहे की न्यू नॉर्मल म्हणजे काय, की कोविड-19 आहे याच्याबरोबर जगणं आपल्याला आता शिकावं लागेल. की आपण बाहेर पडत असताना मास्कचा वापर करणं, प्रॉपर आल्यानंतर हात धुणं, है ना. बाहेर जाताय तुम्ही तर सॅनिटायझरचा वापर करा किंवा सरळ सॅनिटायझरपेक्षा जेवढा जास्त तुम्ही आपलं साबणाने जरी हात धुतले तरी ती चांगली बाब आहे. म्हणजे एक गोष्ट आहे की न्यू नॉर्मल आहे. तर न्यू नॉर्मल काय आहे की कोविड-19 बरोबर जगणं आणि त्याच्यासाठी सायमल्टेनियसली तुम्ही काळजी घेणं म्हणजे स्वतःच्या वैयक्तिक स्तरावर, तर ती गोष्ट इथं अपेक्षित आहे. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर की भारत आता 3 नंबरला आहे की जे सर्वात जास्त केसेस ज्या आहेत, थर्ड, है ना, अमॉंग द कंट्री ऑफ हायेस्ट नंबर ऑफ केसेस. दुसरी महत्त्वाची बाब जी आहे की भारताचा जो फॅटिलिटी रेट आहे, मृत्यूदर आहे, तो बऱ्यापैकी कमी आहे, 2.16. तर तोही एक मुद्दा आहे. आणि 5 ऑगस्टपासून नवीन जो काही थर्ड फेज आहे तो 5 ऑगस्टपासून होणार आहे आणि त्याच्यात बऱ्याच गोष्टी रिलॅक्ससुद्धा होणार आहेत. तर हा सगळा मुद्दा आहे. या सगळ्या मुद्द्यामध्ये तुम्हाला आता गोष्टी वर्क करायच्या आहेत की सिरोलॉजिकल सर्वेसुद्धा झालेले आहेत. मग ते दिल्लीमध्ये असतील, मुंबईमध्ये असतील, है ना, की त्याच्यामधून हे येतं आहे की बाबा भारतात डेथ रेट अजून कमी होऊ शकतो आणि त्या गोष्टी वर्क होणं गरजेचं आहे. म्हणजे ह्या सगळ्या याच्यामध्ये जिम असेल, योगा सेंटर्स असतील, एज्युकेशन इन्स्टिट्यूट, मेट्रो रेल असेल, मोठ्या प्रमाणावरचे गॅदरिंग्स असेल, तर ते येत्या काळामध्ये अलाऊ होऊ शकतात, है ना. तर लोकांचं जे काही अक्रॉस द बॉर्डर मुवमेंट आहे त्या पण गोष्टी होऊ शकतात आणि हे कराव्या लागतील. म्हणजे आजच्या पेपरला एक दुसरी न्यूज आहे बघा की ई दर्शन नावाची जी गोष्ट समोर काढली होती की मंदिरं बंद ठेवायची आणि ई दर्शन म्हणजे तुम्हाला व्हिडिओ थ्रू त्याचं दर्शन देणं. तर कोर्टाने याच्यावर म्हटलेलं आहे की आताच बऱ्यापैकी गोष्टी अनलॉक होत आहेत, रिलॅक्स होत आहेत, तर तुम्ही मंदिरही उघडू शकता. म्हणजे ई दर्शन काय दर्शन नाही आहे, त्याच्यामुळूनच झालं पाहिजे वगैरे वगैरे. त्याच्यानंतर तमिळनाडूसारखं जे राज्य आहे त्यांनी सांगितलेलं आहे की ई पास वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आता बाजूला ठेवलेल्या आहेत. म्हणजे एक गोष्ट आहे की आपल्याला थोडंसं आता याच्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे आणि तो सगळा मुद्दा इथं क्लिअर केलेला आहे की न्यू नॉर्मल आता ह्या सगळ्या याच्याबरोबर जगणं शिकलं पाहिजे. वॉर अँड टॉक्स, तर हे तालिबान आणि अफगाणिस्तान संबंधीचं आहे. अफगाणिस्तान, तालिबान आणि US असे पीस टॉक झाले होते बघा, आणि ज्याच्यात भारताला पण आमंत्रित करण्यात आलं होतं. आपले तिथले जे दूत होते ते गेले होते. सो अफगाणिस्तान, US, तालिबान. आता तालिबान आणि याच्यात पहिल्यांदाच असं झालं होतं की इंडियाला त्यांनी बोलवलं होतं, म्हणजे है ना, फेब्रुवारी एंडच्या आसपासची ही गोष्ट आहे. परंतु नंतर परत तालिबानने की शांतता ठेवायची करार केला होता, पण तालिबानने परत एकदा व्हायलन्स सुरू करून दिला होता. फक्त सध्या आता काय आहे की 3 दिवसांसाठी तालिबानने म्हटलेलं आहे की आम्ही शांतता ठेवू. तर त्याचं रिझन असं आहे की ईद उल अधा, है ना, ईद आहे आणि त्याच्यामुळे मग ते त्या सगळ्या गोष्टींमुळे हे झालेलं आहे. आणि हा सगळा जो वॉर आहे अफगाणिस्तान तालिबान हा 2001 पासून तिथं सुरू आहे आणि नक्कीच
एक तर गोष्ट क्लिअर आहे की या गोष्टी पटकन सॉर्ट आऊट होणं गरजेचं आहे. जर आपले शेजारी राष्ट्र जे आहे तिथली राजकीय स्थिती अस्थिर असेल तर त्याचा इम्पॅक्ट आपल्या पण देशावर होत असतो. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर मुल्ला पेरियार डॅम जो आहे त्याची लेवल जी आहे ती कमी करावी अशा आशयाची याचिका पण हे केलेली आहे सुप्रीम कोर्टात. आणि अर्थक्वेकचा इशू आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. आता हे इडुक्कीमधल्या रेसिडेंटनी टाकलेली याचिका आहे. आता बघा हा डॅम बघा, हे बघा, ही पेरियर रिव्हर आहे, पेरियर नदी है ना. पेरियर हा केरळ आहे. हे तुम्हाला जे दिसतं आहे हे केरळ आहे. आणि हा मुल्ला पेरियर डॅम आहे. इथं हा डॅम तुम्हाला निळ्या याच्यात दिसतो आहे. इथून काय होतं की हा डॅम ॲक्च्युली केरळमध्ये आहे आणि याचं जे पाणी घेऊन गेलेले आहेत तर ते इथून घेऊन गेलेले आहेत इकडे. वैगई नदी, ही वैगई रिव्हर आहे बघा, हा ना, वैगई रिव्हर तमिळनाडूमध्ये घेऊन गेलेले आहेत. ओके, हे तमिळनाडू आहे. म्हणजे ॲक्च्युअली पेरियार नदीवर असणारं हे जे मुल्ला पेरियर डॅम आहे, हा मुल्ला पेरियर डॅम जो आहे तो केरळमध्ये आहे. पण याचा जो जास्तीचा फायदा, बेनिफिशरी कोण आहे, तमिळनाडू आहे. पण उद्या जर समजा इथं काही इश्यू झाला तर याच्यामध्ये कोणाला लॉस होऊ शकतो, तर इथल्या आजूबाजूच्या रेसिडेंटवर जास्त परिणाम होईल. हे फार जुनं प्रकरण आहे, हे काही आजच्या याच्यातलं प्रकरण नाही आहे की हे आत्ता झालेलं आहे. हे मुल्ला पेरियर डॅमची केस फार जुनी आहे. पण तुम्हाला एवढं माहीत पाहिजे कुठं काय आहे, तेवढं एक लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर व्हिएतनामनी पहिली कोविड-19ची डेथ रिपोर्ट केलेली आहे. म्हणजे आतापर्यंत तुम्ही विचार करा आपल्याकडं काय होऊन गेलं आहे. आता व्हिएतनामची पहिली केस येते आहे. तर पहिले 100 दिवस जे होतं की इथं इन्फेक्शन नव्हतं, हा ना. आणि हळूहळू मग आता ही एक पहिली केस आलेली आहे. आता त्यांना अजून चांगल्या पद्धतीने व्हिएतनामला गोष्टी वर्क कराव्या लागतील. हे याच्यासाठीच आहे की कुठल्या गोष्टी कुठले देश चर्चेत येतात. आता आपण व्हिएतनाम, हा ना, साऊथ चायना सीचा मॅप बघताना बऱ्याचदा चर्चेमध्ये घेतलेला आहे. व्हिएतनाम असं पण न्यूजमध्ये येत असतं, बऱ्याचदा आलेलं आहे. मॅपमध्ये तुम्ही हा देश बघणं गरजेचं आहे. आणीबाणी विरोधातल्या आंदोलकांसाठी मानधन सन्मान योजना जी सुरू करण्यात आली होती महाराष्ट्रामध्ये 2018 जानेवारी, तर ती बंद करण्यात आलेली आहे. आता ही जी योजना होती ती कुणासाठी होती की आणीबाणी जे आहे की भारतात 25 जून 1975 ते 31 मार्च 1977 हा जो काळ आहे, या काळावधीमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली होती, नॅशनल इमर्जन्सी. इंदिरा गांधी त्यावेळेस पंतप्रधान होत्या. आणि या आणीबाणीच्या विरोधामध्ये ज्यांनी सहभाग घेतला होता, कारावासाची शिक्षा ज्यांना झाली होती, त्यांना जानेवारी 18 पासून एक योजना महाराष्ट्र शासनाने आणली होती. त्यावेळेस मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस, तर त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ही आणली होती. आता ऑब्वियसली इश्यू कसा होता की ही जी आणीबाणी होती याच्यामध्ये विरोध करणारा जनसंघ होता. म्हणजे आजचा तो BJP पक्ष आहे तिच्याशी रिलेटेड ती सगळी लोकं होती. आणि त्यावेळेस की बाबा लोकशाहीचं दमन केलं जातं आहे, लोकशाही पायदळी तुडवली जाते, ह्या सगळ्या इच्छातून ही लोकं रस्त्यावर उतरली होती. नंतर तिच्यातल्या बऱ्याचशा लोकांना जेलही झाली होती. तर ज्यांना कारावासाची शिक्षा झालेली आहे त्या लोकांसाठीची ही योजना होती. आता याच्यामध्ये काय होतं की 1 महिन्यापेक्षा जास्त तुम्हाला कारावास झाला असेल तर 10,000 रुपये प्रति महिना, आणि ज्या व्यक्तीला कारावास झाला आहे ती हयात नसेल तर त्याच्या पत्नीला 5,000 महिना. 1 महिन्यापेक्षा कमी कारावास असेल तर 5,000 रुपये प्रति महिना, आणि त्याच्या पत्नीला 2,000-2,500 रुपये जर ती व्यक्ती हयात नसेल तर. अशी ही योजना होती. आता कारण काय देण्यात आलेलं आहे की महाराष्ट्राची आर्थिक स्थिती नाजूक आहे. पण हे जे सरकार आहे, हे सरकार जे आहे आघाडी सरकार, याच्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आहे. तर काँग्रेस ज्यावेळेस सरकारमध्ये आलं होतं तर काँग्रेसनी हे परत ही एक कंडिशन समोर ठेवली होती की तुम्ही ही योजना बंद करा. याचं रिझन एकदम सिंपल आहे की ही जी आणीबाणी लावली होती ती इंदिरा गांधींनी लावली होती आणि काँग्रेसचा त्याच्याशी थेट संबंध आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीची योजना राबवता तर काँग्रेसची एक पक्ष म्हणून जी प्रतिमा आहे ती मलिन होते आहे. आणि त्याच्यामुळे काँग्रेसनी ही एक हे होते की त्यांनी वारंवार हे केलं होतं. तर असं म्हटलं जातं आहे की हे आर्थिक डबघाईपेक्षा हे कारण जास्त त्याच्या मागे आहे. पण ठीक आहे, ही एक योजना होती, तुम्हाला माहीत पाहिजे, आणि ही योजना आपण बंद केली. खूप महत्त्वाची व्यक्ती आहे राम प्रधान, वय वर्ष 92, यांचं निधन झालेलं आहे. IAS अधिकारी होते आणि यांच्यावर प्रश्न अपेक्षित आहे. निवृत्त सनदी अधिकारी होते. 1952मध्ये IAS झाले होते ते. माजी केंद्रीय गृहसचिव पण होते. महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव होते. पंजाब, आसाम, मिझोराम हे जे शांतता करार आहेत तिच्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका त्यांनी वठवली होती. आणि पंजाबच्या बाबतीमध्ये की जे काही तिथले खलिस्तान आणि तो सगळा इश्यू होता आणि तिथे जे बोलणी करायची होती तर त्याच्यासाठी यांनी शरद पवारांना पुढं केलं होतं. आणि त्यावेळेस राजीव गांधी आणि शरद पवार मग यांचे संबंध जे आहेत ते खूप चांगले त्या काळात झाले होते.
आणि त्या राजीव गांधी आणि शरद पवारांच्या संबंधांमधला जो दुवा होता तर तो रामप्रधान होते असंही आहे. नंतरच्या काळात तिच्यामध्ये बऱ्याच गोष्टी वर्क झालेल्या नाही आहेत, तेही आपण बघूयात. म्हणजे राष्ट्रवादी हा पक्ष येण्यामध्ये कुठंतरी इनडायरेक्टली रामप्रधान आहेत, कारण राज्यसभेची उमेदवारी काँग्रेसने यांना दिली होती, पण म्हणजे मत फुटलीत आणि हे निवडून आले नाहीत. आणि त्यावेळेस मग सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यामध्ये परत एकदा ते एक कोल्ड वॉर आणि त्या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. नंतर मग राष्ट्रवादीची स्थापनाही आहे. तर रामप्रधान यांचा रेफरन्स तिथंही दिला जातो. तर रामप्रधान मुंबईवरचा जो हल्ला झाला होता आपला 26/11, तर त्याच्यासाठी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी जी समिती आपण नेमली होती त्या समितीचे अध्यक्ष रामप्रधान होते. ओके, तर हे खूप महत्त्वाचं होतं आणि त्यांनी सुरक्षेसाठी खूप व्यापक बदल सुचवले होते मुंबईच्या बाबतीत. तर हे एक लक्षात ठेवा, रामप्रधान समिती त्यावेळेस होती. अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल होते, ते निवृत्त झाल्यानंतर तेही पद त्यांनी भूषवलं. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असतो ना की प्रशासकीय सेवा ही काही ब्रेड अँड बटर असा फक्त प्रकार नाही आहे. हे त्याच्या पलीकडं खूप काही आहे की तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रतलांवर काम करता येतं निवृत्त झाल्यानंतर. आज कितीतरी राज्यपाल जे आहेत ते ब्युरोक्रॅट्स आहेत. तर ह्याच पद्धतीने काँग्रेस पक्षातर्फे त्यांना विधान परिषदेची आमदारकी दिली गेली होती. माजी मुख्यमंत्री जे आहेत शंकरराव चव्हाण यांचे ते खाजगी सचिव होते, है ना. अशोक चव्हाण यांचं पण मत आलेलं आहे त्यांच्याबद्दल. आज त्यांनी हाताळलेले महत्त्वाचे प्रश्न बघा, गिरगिनी कामगारांचा संप त्यांनी हाताळला होता, भिवंडीची दंगल असेल, नावाशेवाचं भूसंपादन असेल, संयुक्त राष्ट्रसंघात त्यांची प्रतिनियुक्ती पण झाली होती. तर हे सगळे महत्त्वाचे मुद्दे आहेत. अस्मिता योजना महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये, तर महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या ज्या महिला आणि मुली आहेत यांना परवडणाऱ्या किमतीमध्ये सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणारी योजना आहे अस्मिता योजना. अस्मिता योजनेसाठी जागोजागी वेंडिंग मशीन पण लावलेले आहेत कॉलेजेसमध्ये वगैरे. तर याच्यामधून सॅनिटरी नॅपकिन दिले जातात. तर आता एक याचिका कोर्टात आलेली आहे की सॅनिटरी नॅपकिन जो आहे तो इसेन्शियल कम्युनिटीज ॲक्टमध्ये त्याला ॲड करायचा. म्हणजे त्याची जी प्राईस आहे ती सर्व महिलांना जी आहे ती अफोर्डेबल होईल. इसेन्शियल कम्युनिटीज ॲक्टमध्ये याला टाका. GSTच्या वेळेस पण याच्यावरून बराच इश्यू झाला होता की GST जास्तीचा लावला होता. आता याच्यामध्ये इश्यू असा आहे की नंबर ऑफ म्हणजे कंपन्या ज्या आहेत तिच्यामध्ये मल्टीनॅशनल कंपन्या पण आहेत, प्रोडक्ट घेऊन येतात. तर आता बघूयात याचं काय होतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की हे अस्मिता योजना काय आहे, आपल्याशी महाराष्ट्रातलीच योजना आहे, महत्त्वाची आहे. आणि दुसरा महत्त्वाचा याच्यातला मुद्दा जर तुम्ही बघितला तर हॅपी टू ब्लीड नावाचं जे काही मुवमेंट होती, तर त्या सगळ्या गोष्टी थोड्या तुम्हाला त्याचं बॅकग्राऊंड माहीत पाहिजे. कालचे प्रश्न बघा, राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020, शालेय शिक्षणाची रचना जी आहे ती 5-3-3-4 अशी झाली, बरोबर. मानव संसाधन मंत्रालयाचं नाव शिक्षण मंत्रालय झालं, हेही बरोबर. MPhil ऐवजी थेट PhD प्रवेश, MPhil रद्द, हेही बरोबर. सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरणातलं स्कूल कॉम्प्लेक्स जे आहे ते किती शाळांना एकत्र घेऊ शकतं, 30 शाळा. त्याच्यानंतर नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार शिक्षणावर GDPच्या किती टक्के खर्च अपेक्षित आहे, तर 6% GDPचा खर्च अपेक्षित आहे. सायबर सुरक्षेबद्दल खालीलपैकी कोणत्या घटकांचा विचार केला जातो, पॅरिस कॉल, बुडापेस्ट कन्व्हेन्शन, GGE, OEWCG, तर या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. खालीलपैकी बँकांच्या राष्ट्रीयकरणाबद्दलचा खटला कुठला, तर RC कूपर हा बँकांच्या राष्ट्रीयकरणाचा खटला आहे. माधवराव सिंधिया कशा संबंधीचा आहे, तर प्रायव्ही पर्स संबंधीचा खटला आहे. केशवानंदा भारती जो आहे तो बेसिक स्ट्रक्चर. गोलकनाथ काय होतं, तर गोलकनाथमध्ये काही फंडामेंटल राईट्सचा इश्यू आहे. तर हे सगळे महत्त्वाचे खटले जे आहेत ते आपण ऑलरेडी घेतो आहेत, है ना. तर IAS मेनचा आजचा प्रश्न घ्या, व्हॉट इज डॉक्ट्रीन ऑफ बेसिक स्ट्रक्चर. बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रीन काय आहे, इलॅबरेट इम्पॉर्टंट केसेस रिलेटेड विथ इट. 15 मार्काचा प्रश्न आहे 250 वर्डसाठी, कारण याच्यावर बराच इश्यू झालेला आहे की बाबरी मशीदचं केस, आणि तिथं पण रेफरन्सेस दिले गेलेले आहेत. MPSC शिक्षण पद्धती आणि परीक्षा घेतलीच पाहिजे याच्यावर UGC ठाम आहे. आणि महाराष्ट्र शासन त्याच्या अगेन्स्ट चालू आहे सगळी दलिलं, म्हणजे जे काही आहेत आर्ग्युमेंट्स. सो शिक्षण पद्धती आणि परीक्षा MPSC साठीचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर पहिला प्रश्न घ्या, स्टेटमेंट आहे, 29 ऑगस्ट रोजी दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. स्टेटमेंट, 29 ऑगस्ट हा मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस आहे. सो फक्त दोन्ही बिनचूक आणि यापैकी नाही, म्हणजे पहिलं बिनचूक दुसरं बिनचूक. ब्ल्यू हार्ट कॅम्पेन कशाशी संबंधित आहे, मानवी तस्करी, बालकामगार, करोना, स्वास्थ्य कर्मचारी. खालीलपैकी कोणत्या खटल्यात न्यायालयाने मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार राज्यपालाने काम करावं असं म्हटलं होतं. शमशेर सिंग विरुद्ध पंजाब राज्य, केशवानंदा भारती, गोलकनाथ खटला, नबब रेबिया खटला, आणि जे आहे ते SR बोमई खटला. वरीलपैकी सर्व, आणि फक्त
पहिलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कधी आलं होतं? 1986, 1968, 1992, 2002. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 बाबत बिनचूक विधान ओळखा. 6वीपासून कौशल्य विकास शिक्षणाचा भाग असेल. 5वीपर्यंत किमान मातृभाषेतून शिक्षण याला प्राधान्य द्यावं लागेल. फक्त अ बिनचूक, फक्त ब बिनचूक, अब बिनचूक यापैकी नाही. आपण जे काही शैक्षणिक धोरण आहे ते सगळं MCQतून कव्हर करून टाकू. MCQ नेट सॉल्व करत राहा. स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.